हाय हॅलो नमस्कार, मी अपूर्वा आणि स्वागत आहे तुमचं अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरीज या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण भेटतो रिअल लाईफ हिरोजला त्यांच्या स्ट्रगल, सक्सेस आणि अचीवमेंटच्या स्टोरी जाणून घेण्यासाठी, तसंच अनेक इन्स्पिरेशनल स्टोरीज ऐकण्या बघण्यासाठी। मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असतं की मला आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचंय, खूप मोठी गरुड झेप घ्यायची आहे। पण ही गरुड झेप घेण्यासाठी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या चौकटी, विचारांच्या चौकटी ह्या आपल्याला मोडाव्या लागतात। कारण कसं आहे की चौकटी मोडणं हे कधी सोपं नसतं। अनेक प्रश्न विचारले जातात, अनेक समस्या निर्माण केल्या जातात। आपण जे करतोय किंवा आपण जो निर्णय घेतोय तो योग्य आहे की अयोग्य आहे असा प्रश्न मनामध्ये पडत राहतो। पण जोपर्यंत आपण ह्या चौकटी मोडत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही आणि आपलं साशंक असलेलं मन किंवा डाऊटफुल असलेलं मन हे तोपर्यंत सक्सेसमध्ये होत नाही किंवा आपल्याला तोपर्यंत कॉन्फिडन्स मिळत नाही जोपर्यंत आपण या चौकटी मोडत नाही। आता ह्यालाच अनुसरून असलेली एक गोष्ट माझ्या वाचनात आली होती आणि मला गॅरंटी आहे की तुम्ही सुद्धा ही गोष्ट लहानपणापासून कधी ना कधीतरी ऐकलेली असेल। पण कसं असतं, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणीतरी काही गोष्टी सांगणं गरजेचं असतं। एक मेंटॉर आपल्या आयुष्यामध्ये असणं फार गरजेचं असतं। अगदी आता मी तुम्हाला जी एक स्टोरी माझ्या वाचनात आलेली जी सांगणार आहे ती सुद्धा अशीच आहे की आयुष्यात कोणीतरी आपल्याला एक हिसका देणं किती महत्त्वाचं असतं हे ह्या स्टोरीतून आपल्याला कळेल। काय असतं की एक राजा असतो। राजाने आणलेली असतात 2 गरुडाची पिल्लं। त्यातल्या एका पिल्लाला तो आपल्या हातावर बसवतो आणि हाताला थोडासा हिसका देतो तर गरुड आकाशामध्ये उडतो खूप मोठमोठ्या झेपा घेत राहतो। पण दुसरा जो गरुडाचं पिल्लू आहे ते काही उडत नाही, ते जाऊन डायरेक्ट फांदीवर बसून जातं। राजाला असं वाटतं की अरे दोन्ही पिल्लं आहेत, गरुडाची पिल्लं आहेत आणि हा का नाही उडला बरं। थोडासा दुःखी होतो आणि थोडासा नाराज होतो की आता काय करू। अनेक प्रयत्न केले जातात पण तो गरुड काही उडत नाही। राज्यामध्ये दवंडी पिटवली जाते की जो कोणी या गरुडाच्या पिल्लाला उडवेल त्याला सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येते। आता बक्षीस मिळणार आहे, सोनं मिळणार आहे या मोहापायी अनेक रथी महारथी येतात, सगळेजण प्रयत्न करतात पण गरुड काही उडत नाही। तेवढ्यातच एक गरीब असा दिसणारा शेतकरी राजाकडे येतो आणि म्हणतो, राजा मी उडवू का या गरुडाला। राजाला असं वाटतं अरे अनेक रथी महारथी येऊन गेले, ते उडवू शकले नाहीत, हा काय करणार। पण तरी आपला हा विनंती करत असतो म्हणून राजा त्याला म्हणतो ठीक आहे जा। शेतकरी येतो त्या झाडाकडे जिथे गरुड बसलेला असतो आणि त्याच्याकडे जातो आणि परत राजाकडे येतो। राजाला वाटतं अरे तू आला पण काय केलंस, गरुड उडाला का। शेतकरी फक्त आकाशाकडे बोट दाखवतो, बघतो तर काय, हे दुसरं गरुडाचं पिल्लू पहिल्या गरुडापेक्षा पण उंच झेपावत असतं। राजाला प्रश्न पडतो की ह्याने हे कसं केलं। तो विचारतो तू काय केलंस की गरुडाचं पिल्लू उडालं। राजाला तो शेतकरी म्हणतो, राजन मी काहीही वेगळं केलं नाही, फक्त गरुड ज्या फांदीवर बसला होता ती फांदी मी मोडून टाकली आणि जशी फांदी मोडली तसा हा गरुड आकाशामध्ये झेपावला। कसं आहे ना मंडळी, आपलं सुद्धा असंच होतं। आपण आपल्या विचारांमध्ये, आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये इतके गुरफटलेले असतो की आपल्याला आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींकडे, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या संधींकडे आपलं लक्षच जात नाही। आपली फांदी, आपले विचार आपल्याला इतके महत्त्वाचे वाटतात की दुसऱ्यांकडे आपण लक्ष देत नाही। पण खरं सांगू का, आपल्यालाही अशा आयुष्यामध्ये अशा शेतकऱ्याची किंवा अशा परिणामस्वरूप कुठल्याही मित्राची म्हणा, अशा मेंटॉरची गरज म्हणूनच असते की जो आपली फांदी तोडेल आणि आपल्याला आपल्या चौकटी बाहेर येण्यासाठी मदत करेल। तुमच्याकडेही असेलच असा एखादा गुरु, मेंटॉर असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्ही कोणाला फॉलो करता आणि अशाच इन्स्पिरेशनल गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।